47वे मुख्य सचिव म्हणून नुकतेच राजेश अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे। मग पाहूता त्यांनी आपला पदभार स्वीकारण्याची तारीख असणार आहे 30 नोव्हेंबर 2025 रोजी। कार्यकाळ त्यांचा असणार आहे 1 वर्ष, त्यांना पूर्णतः 1 वर्ष कार्यकाळ लाभणार आहे। मग 30 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत त्यांचा हा कार्यकाळ असणार आहे। कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे? त्यांच्या अगोदर राजेश कुमार मीना हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते आणि त्यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे। शिक्षण त्यांचं 1979च्या IAS बॅचचे ते सनदी सेवेतील अधिकारी आहेत। तसेच IIT दिल्ली येथून त्यांनी संगणक अभियांत्रिकी BTech मध्ये पदवी प्राप्त केलेली आहे। आतापर्यंत त्यांचं योगदान पाहता तर ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून बजावलेली मोलाची कामगिरी, ई-गव्हर्नन्सचा प्रसार, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करणं आणि शासन सेवाची गुणवत्ता सुधारण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत आलेले आहेत। त्यांच्या कार्यकाळ ते आधार आणि जनधन मोहिमेशी जोडला गेलेला आहे, अशा त्यांचा कार्यकाळ आहे आणि ते सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आजच बनलेले आहेत 30 नोव्हेंबर 2026 रोजी। त्यांनी कोणाची जागा घेतली? राजेश कुमार मीना, आणि त्यांचा कार्यकाळ 1 वर्ष असणार आहे। 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव असणार आहेत राजेश अग्रवाल। मग आपल्या परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की 30 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर राजेश अग्रवाल हे आहेत 47वे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्य सचिव NT मोने आहेत, जे 1964 ला महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनले होते। अशाच प्रकारची चालू घडामोडीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।